का अजून संधी देत नाही, यामुळे ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत। तुर्तास त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे। माधव भंडारी ज्येष्ठ नेते आहेत भाजपचे, त्यांनी असं बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आरोप करताना 10दा विचार करायला पाहिजे होता। कुठलाही पुरावा आपल्याकडे नाही आणि काहीतरी प्रसिद्धी हव्यासापोटी त्यांनी केलेलं हे वक्तव्य दिसतंय। तुर्तास त्यांच्या वयाचा एकंदरीत तुम्ही अभ्यास जर केला असेल तर आयुष्याची 60-70 ओलांडल्यानंतर सुद्धा प्रामाणिकपणे भाजपचं काम केल्यावरही पक्ष आपल्याला विधान परिषदेसारख्या महत्त्वाच्या सदस्यपदावर का अजून संधी देत नाही, यामुळे ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत। तुर्तास त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे आणि जर त्यांना असे बिनबुडाचे आरोप करायची आता सवय लागली असेल तर मला असं वाटते मानसोपचार तज्ज्ञाकडे दाखवणं आणि त्यांच्यावर तात्काळ इलाज करणं महत्त्वाचं आहे। आणि जर त्याला कोणाला वेळ नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या सर्व इलाजाचा खर्च उचलायला तयार आहे।